ठीक आहे. आता आपण पाहायचं आहे हाफ सबस्ट्रॅक्टर. ठीक आहे. हाफ सबस्ट्रॅक्टर आता आपण पाहायचं आहे. हाफ सबस्ट्रॅक्टरमध्ये काय होतं, कुठलं गेट वापरतात आणि कसं काढलं जातं ते आपण आता पाहायचं आहे. हाफ सबस्ट्रॅक्टरमध्ये आपल्याला माहिती आहे की जसं हाफ ॲडरमध्ये आपण एक्सॉर गेट आणि अँड गेट वापरलेलं होतं, सेम तसंच हाफ सबस्ट्रॅक्टरमध्ये पण वापरायचं आहे. फक्त एका ठिकाणी एक चेंजेस आहे, तो आपण पाहू. समजा हा ए असेल आणि ही बीची लाईन असेल. ही एची लाईन आहे, ही बीची लाईन आहे. ह्याच्या पुढे तुमचा आहे एक्सॉर गेट. पुढे काय आहे? एक्सॉर गेट. ह्याच्यामध्ये जो एची लाईन आहे, एच्या लाईनला इथे नॉट गेट लावायचं. का लावायचं? एच्या लाईनला नॉट गेट लावायचं. आणि बीची लाईन ॲज इट इज घ्यायची आणि इकडे अँड गेट लावायचा. हा झाला तुमचा हाफ सबस्ट्रॅक्टरचा लॉजिकल डायग्राम, पूर्णपणे सर्किट डायग्राम त्याचे. इकडे काय येणार आहे? इकडे येणार तुमचं इकडे येणार तुमचा बॉरो आणि इकडे येणार तुमचा डिफरन्स. आता आपण सबस्ट्रॅक्शन बघतोय ना, त्यामुळे सम येणार नाही. डिफरन्स वजाबाकी बघतोय. 10तनं 5 गेले, राहिले 5. तर हा 5 काय आला? तुमचा डिफरन्स आला. म्हणून इथे आपण काय घेणार? डिफरन्स. इकडे काय घेणार? बॉरो. म्हणजे अँड गेटमधून येणार बॉरो आणि एक्सॉरमधून येणार डिफरन्स. आता ह्या सगळ्या सर्किटला आपण व्हेरीफाय करून बघूया ट्रूथ टेबलमध्ये ॲड करून बघूया. ए बी, इकडे येणार तुमचा डिफरन्स, इकडे येणार तुमचा बॉरो. ठीक आहे. हा बॉरो इथे आला, हा डिफरन्स इथे आला, हा ए आणि बी इथे आला. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण 0 0 पासून करतो. 0 1 1 0 आणि 1 1. ठीक आहे. हा मी टेबल लिहून घेतला. आता डिफरन्समध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा डिफरन्समध्ये बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्किटवरती 0 1 लिहित बसायची गरज नाही आहे. हा काय करतो? एक्सॉर गेट वापरलेला. एक्सॉर गेट काय करतो? सेम इनपुट असेल तर 0 देतो आणि डिफरंट इनपुट असेल तर 1 देतो. म्हणजेच काय? ए आणि बीची व्हॅल्यू जर का सेम असेल तर हा 0 देणार आउटपुटला. ए आणि बीची व्हॅल्यू जर का डिफरंट असेल तर हा 1 देणार आउटपुटला. ठीक आहे, कळालं? आता ह्याच्यामध्ये इथे बघा, डिफरन्समध्ये इथे आपल्याला 1 0 इकडे गेला, 0 इकडे आला, हा नॉट गेटने त्याला कन्वर्ट केला. एवढं पहिल्याच ब्लॉकमध्ये करायची गरज नाही आहे, कारण हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ह्याच्यानुसार आपण हे करू शकतो कंप्लीट. आता 0 0 बोथ सेम आहेत. 0 ए आणि बी दोघं सेम आहेत. आउटपुटला काय ना डिफरन्सला सेम असेल तर 0, दोघं सेम आहेत म्हणून 0. इथे बघा 0 1 दोघं डिफरंट आहेत. डिफरंट असेल तर 1, परत दोघं डिफरंट आहेत. डिफरंट असेल तर 1, सेम असेल तर 0. ठीक आहे, आपलं लगेच बनलं एवढं. आता ह्याच्यामध्ये इथे पाहायचं. आता इथे काय होतं? एला इकडे घेताना इन्व्हर्ट करून येतो आहे. नॉट गेट असल्यामुळे ए इन्व्हर्ट होणार आहे प्रत्येक वेळेस. मग इथे काय करणार? गुणाकार तर करायचा आहे, तर इथे काय होणार आहे? तुमचा गुणाकार प्रत्येक वेळेस कसा होणार आहे? ए कॉम्प्लिमेंट मल्टिप्लाय बाय बी होणार आहे. इथे का होणार आहे? कारण एला आपण नॉट गेट लावला आहे ना. इथेपर्यंत तर ए येत होता, पण ह्याच्या पुढे काय होणार आहे? ए कॉम्प्लिमेंट येणार आहे. म्हणजेच 0 आला तर 1 होणार आहे इकडे पलीकडे, 1 आला तर इकडे पलीकडे येताना 0 होणार आहे. मग आता इथे बघा, एची व्हॅल्यू पहिला काय आहे? 0. पहिला एची व्हॅल्यू काय होती? 0 इथे होता ना, पण इकडे येताना 0चं काय झाला? इकडे 1 झाला. म्हणजे आता इथे तुमचा 1 आला आणि बी काय आहे? 0 आहे. म्हणजे हा आहे असा ठेवा, ह्याला कॉम्प्लिमेंट करा फक्त. म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय 0 काय येणार? 1 मल्टिप्लाय बाय 0 0. 0ला कुठल्याही संख्येनं गुणला की आन्सर 0च येतो. परत आता इथे 0 आहे, 0 इकडे आला खालती, पण इथे 0मुळे काय होणार? 1 होणार. 1 इकडे आला आणि बी किती आहे? बी पण 1च आहे. 1 मल्टिप्लाय बाय 1 आन्सर येणार 1. ठीक आहे, 1 मल्टिप्लाय बाय 1 आन्सर येणार 1. आता 0 मल्टिप्लाय बाय 0, याची व्हॅल्यू इथे 1 होती, पण नॉट गेट काय करणार? याला 1ला 0 करणार. म्हणून इथे याची व्हॅल्यू मी काय धरतोय? 0. नॉट गेट आहे ना मध्ये, नॉट गेट काय करणार? याची व्हॅल्यू जरी इथं 0 घेतली असली तरी 0 येताना इथे 1 होणार. म्हणून इकडे 0 मल्टिप्लाय बाय 0 0 आणि 1 मल्टिप्लाय बाय 0 0. हा आहे तुमचा हाफ सबस्ट्रॅक्टरचा टेबल. काय टेबल येणार आहे? 0 0 0 1 1 0 1 1. हा तुमचा ए बी इनपुट झाला. आणि डिफरन्सला काय येणार? 0 1 1 0. बॉरोला काय येणार? 0 1 0 1. हा आहे तुमचा हाफ सबस्ट्रॅक्टरचा क्वेश्चन. हा मॅक्झिमम तुम्हाला 5 किंवा 4 मार्क्सला विचारला जातो. ह्याच्यामध्ये ह्याला तुम्हाला डायग्रामला 2 मार्क देतात आणि ह्याला 2 मार्क तुम्हाला मिळून जातात. 5 मार्कला असेल तर 1 मार्क तुम्हाला एक्सप्लेनेशनला पण दिला जातो.